नमस्कार मित्रांनो, आपलं AMA9 या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। या निवडणुकीच्या निमित्ताने शिरूर शहरात अनेक घडामोडी घडल्या असून याचं विश्लेषण आपण आज या वार्तापत्रात करणार आहोत। शिरूर नगर परिषदेच्या इतिहासामध्ये प्रथमच यावेळेस पक्षीय चिन्हावर निवडणुका झाल्या असून या निवडणुकीमध्ये सर्वच पक्ष आपल्या ताकदीने या निवडणुकीमध्ये प्रसिद्ध उद्योगपती व शिरूर नगर परिषदेचे माजी सभागृह नेते प्रकाश धारीवाल यांनी या निवडणुकीत सहभाग न घेतल्याने यावेळेस प्रथमच पक्षीय चिन्हावर निवडणुका झाल्या असून 2007 पासून नगर परिषदेवर शिरूर शहर विकास आघाडीची सत्ता होती। या निवडणुकीसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आदींनी या उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेतल्या। शिरूर नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक 2 डिसेंबर 2025 रोजी पार पडली व 21 डिसेंबर रोजी मतमोजणी झाली। शिरूर शहराच्या इतिहासामध्ये प्रथमच पक्षीय चिन्हावर या निवडणुका पार पडल्या। शिरूर नगर परिषदेच्या या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, भारतीय जनता पार्टी, महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस आदी पक्षांनी या निवडणुकीत सहभाग घेतला। या निवडणुकीच्या निमित्ताने अनेक राज्य पातळीचे नेते या ठिकाणी त्यांनी सभा घेतल्या। शिरूर शहर संपूर्ण ढवळून काढले। शिरूर हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांनी 15 दिवस शिरूर शहरात ठाण मांडून प्रत्येक घर टू घर त्यांनी प्रचार केला। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या नगराध्यक्षा ऐश्वर्या पाचरने व त्यांच्या नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार यांच्यासाठी त्यांनी संपूर्ण शिरूर शहरात 15 दिवस प्रचाराची फेरी काढून आपले मुद्दे त्यांना नागरिकांना मतदारांना सांगितले व आमच्या उमेदवाराला विजयी करण्याचे आवाहन केले। तसेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने व महाविकास आघाडीच्या वतीने माजी आमदार अशोक पवार यांनी सुद्धा शिरूर शहरात 10 ते 12 दिवस संपूर्ण शिरूर शहर पिंजून काढले। अनेक मतदारांना मागील आपण केलेल्या 19 ते 24 या आमदारकीच्या काळात जी कामं केली ती लोकांना समजून सांगितली व आगामी शिरूर शहराचा विकास हवा असेल तर महाविकास आघाडीला विजयी करण्याचं आवाहनसुद्धा अशोक पवार यांनी केलं। तसेच भारतीय जनता पार्टीच्या वतीने सुद्धा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रचार फेरी घेतली। तसेच तालुका पूर्व मंडल अध्यक्ष राहुल पाचारने, ज्येष्ठ नेते जयश्री पलांडे, पुणे जिल्हा संघटक धर्मेंद्र खांडरे, प्रदीप कंद आदीसह अनेक दिग्गज नेते या शिरूर शहरात भारतीय जनता पार्टीच्या वतीने प्रचारात उतरले व या प्रचारात रंगत आली। या प्रचाराच्या निमित्ताने शिरूर शहरात पहिल्यांदाच तिन्ही पक्षांनी आपले मोठे शक्ती प्रदर्शन केले। शिरूर नगर परिषदेच्या या निवडणुकीमध्ये 23,472 मतदारांनी मतदान केलं व या निवडणुकीच्या निमित्ताने आपल्याला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात क्रॉस वोटिंग झालेले। या क्रॉस वोटिंगमुळं अनेक पक्षांना फटका बसलेला आहे। तसेच या क्रॉस वोटिंगमुळं शेवटपर्यंत कुणीही कोण उमेदवार विजय होईल हे सांगू शकलं नाही। आपण थोडक्यात या गोष्टीचा आढावा घेणार आहोत। प्रथमतः आपण ज्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे आहेत ऐश्वर्या पाचरने ह्या विजयी झाल्या त्या पक्षाची आपण बाजू जाणून घेऊ। या पक्षाचे 7 नगरसेवक निवडून आले। या पक्षाच्या जे निवडून आलेले उमेदवार आहेत त्यांना सर्वांना मिळून 6,031 मतदान झालेले आहे। 7 नगरसेवकांना 6,031 आणि नगराध्यक्षपदाच्या उमेदवार ऐश्वर्या पाचरने यांना 8,799 मतदान झाले। जवळपास 2700 मताचा फरक नगरसेवक नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारामध्ये आहे। म्हणजे या ठिकाणी सुद्धा क्रॉस वोटिंग झालेले आहे। दुसरा पक्ष आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, त्यांचे 5 नगरसेवक निवडून आले आहे। त्यांना 4,741 मतदान झाले। या 5 नगरसेवकांना 4,741 मतदान झाले आहे व नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अलका सुरेश खांडरे यांना 6,874 मतदान झाले आहे। म्हणजे साधारणतः 2,000चे इथं क्रॉस वोटिंग झालेले नगराध्यक्षांना 6,000च्या पुढं मतदान होते, मात्र नगरसेवकांना 4,741 एवढं मतदान होते।
आणि सर्वात मोठा पक्ष ठरलेला शिरूर शहरात भारतीय जनता पार्टी त्याच्या तब्बल 11 नगरसेवक निवडून आले आहे. शिरूर शहराच्या इतिहासामध्ये भारतीय जनता पार्टीचे पहिल्यांदा 11 नगरसेवक निवडून आले. फार मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीला यश मिळाले आणि मात्र नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुवर्णा राजेंद्र लोळगे यांना मात्र पराभव स्वीकारावा लागला आहे. आपण ह्यांची बेरीज जाणून घेऊया. हे 11 नगरसेवक मिळून 10,696 मतदान झालेले. 10,696 मतदान झालेले. तर नगराध्यक्षपदाला 6,742 म्हणजे जवळपास 4,000 मताचा फरक नगरसेवक व नगराध्यक्षपदासाठी असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात क्रॉस वोटिंग झालेले आहे आणि याचा फटका भारतीय जनता पार्टीला मिळालेला आहे, पडलेला आहे. कारण जर 10,696 मतदान नगरसेवकांना होते तर तेच मतदान नगराध्यक्षांना पदाला का झालं नाही याचा विचार भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी करणं गरजेचं आहे. सर्वच पक्षांनी करणं गरजेचं आहे. कारण राष्ट्रवादी दोन्ही पक्ष यांच्यासुद्धा 2,000च्या आसपास फरक आहे. या क्रॉस वोटिंगमुळं अनेक दिग्गजांचे मनसुबे उधळले गेले असून अनेक दिग्गजांना या ठिकाणी पराभव स्वीकारावा लागलेला आहे. आणि या क्रॉस वोटिंगचं कारण आता इथं आपण ऑन कॅमेरा सांगू शकत नाही, मात्र संपूर्ण शिरूर शहराला माहिती आहे की हे क्रॉस वोटिंग कशामुळे झालं. या क्रॉस वोटिंगचा फटका चांगल्या उमेदवारांना पडलेला आहे. या क्रॉस वोटिंगचा फटका जसा पक्षाला बसला आहे तसा उमेदवारांनासुद्धा बसलेला आहे. आपण प्रथम प्रभाग क्रमांक 2चं विश्लेषण करूया. प्रभाग क्रमांक 2मध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या स्वप्नाली जामदार निवडून आल्या. तर त्याच पक्षाचे शहराध्यक्ष मुजफ्फर कुरेशी यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. प्रभाग क्रमांक 4मध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या डॉक्टर सुनीता बोटे निवडून आल्या. तर त्याच पक्षाचे अमोल चव्हाण पराभूत झाले. प्रभाग क्रमांक 6मध्ये भाजपाच्या सुनीता कुरुंदळे विजयी झाल्या. तर भाजपाचे गणेश पाचरणे यांना पराभव स्वीकारावा लागला. प्रभाग क्रमांक 9मध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे रवींद्र ढोबळे विजयी झाले. तर त्याच पक्षाचे मधु प्रवीण शिशुपाल या पराभूत झाल्या. व प्रभाग क्रमांक 10मध्ये राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या स्वाती चेतन साठे निवडून आल्या व त्या पक्षाचे रंजन झांबरे हे पराभूत झाले. तसेच प्रभाग क्रमांक 3मध्ये सुद्धा अपक्ष उमेदवार या निवडून आल्या. त्या ठिकाणी सर्व पक्षाचे जेवढे उमेदवार होते त्यांना पराभव स्वीकारावा लागला. आणि प्रभाग क्रमांक 3मध्ये राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे सुनील जाधव हे विजयी झाले. असं राजकीय गणित या निवडणुकीत आपल्याला पाहायला मिळालं. क्रॉस वोटिंगमुळं अनेक दिग्गजांना पराभव झाला आणि अनेक दिग्गजांचा विजयसुद्धा झाला. क्रॉस वोटिंगचा हा दुष्परिणाम हा सर्व उमेदवारांना भोगावा लागला, सर्व पक्षांना भोगावा लागला. आगामी काळात शिरूर शहरात प्रथमच पक्षावर चिन्हावर निवडणुका झाल्या असून आगामी काळात या 5 वर्षात शिरूर नगर परिषद कसा विकास करते हे पाहणं गरजेचं आहे.